लोकसभा निवडणुकीत महायुती सपशेल आपटली। याला अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरलं ते शेवटपर्यंत रखडलेलं जागा वाटप। भाजपने आपले 20 उमेदवार लवकर जाहीर केले, पण स्वतःच्या 8 उमेदवारांसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं अगदी शेवटपर्यंत फायनल होऊ शकली नाही। त्या उलट महाविकास आघाडीने लवकरात लवकर जागा वाटप करून अंतिम प्रचारात आघाडी घेतली। याचा फायदाच झाल्याचं पाहायला मिळालं। आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने ही चूक सुधारण्याचं ठरवलंय। त्याच दृष्टीने भाजपने पावलंही टाकायला सुरुवात केली आहे। जागा वाटपाचा विषय 3 महिने आधी सुरू झालाय, पण या विषयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र झोप उडणार आहे। कारण भाजपच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली। यात भाजपने जागांचं जे टार्गेट ठेवलंय तेच या मित्रपक्षांना अस्वस्थ करणार आहे। नेमकं काय आहे हे टार्गेट आणि शिवसेना राष्ट्रवादीची झोप का उडणार आहे तेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात। भाजपच्या कोर कमिटीची बैठक नुकतीच पार पडली। यात देशात भाजप क्रमांक 1 चा पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत किमान 170 तरी जागा लढायला हव्यात असं स्पष्ट मत राज्यातील नेत्यांनी मांडलंय। या जागा कोणत्या असाव्यात, त्या कुठल्या जिल्ह्यातील असाव्यात याबाबत देखील आढावा घेण्यात आलाय। यासाठी गत विधानसभेची स्थिती, लोकसभेचं मतदान, स्थानिक स्वराज्य संस्थेतील ताकद या सगळ्यांचा आढावा घेण्यात आलाय। याच मतामुळे आणि या आढाव्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी देव पाण्यात ठेवलेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युतीमध्ये 164 आणि शिवसेनेने 126 जागा लढल्या, पण त्यात भाजप शिवसेना हे दोनच प्रमुख पक्ष होते। त्यापैकी भाजपने 105 आणि शिवसेनेने 56 जागा जिंकल्या। आता महायुतीत 3 प्रमुख पक्ष आहेत। यात शिंदे आणि अजितदादा हे दोघेही 80 ते 90 जागांच्या मागणीवर ठाम आहेत, पण भाजपने जे 170 जागांचं टार्गेट ठेवलं तर शिवसेना राष्ट्रवादीच्या वाट्याला 60 जागाच येतात। भाजपने लोकसभा निवडणुकीची ही गणितं मांडल्याची चर्चा आहे। नुकत्याच पार पडलेल्या या निवडणुकीत भाजपच्या 105 पैकी 42, शिंदेच्या 40 पैकी 17 आणि अजित पवारांचे 39 पैकी 27 आमदारांच्या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार पिछडीवर होते। दोन्ही पक्षांचा स्ट्राईक रेट एवढा घसरलेला असताना जास्त जागा देऊन नुकसान का करून घ्यायचं असा सवाल काही नेते मंडळींनी विचारल्याचं सांगितलं जाते। थोडक्यात भाजप 100 ते 110, शिवसेना 30 ते 35 आणि राष्ट्रवादी 30 ते 35 असं भाजपचं नियोजन असल्याचं दिसून येते। या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांच्या मदतीनेच निवडणूक लढवली जावी यावरही चर्चा झाली। त्यात आज सोबत असलेल्या दोन्ही मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची असून त्यांच्याबरोबरच निवडणूक लढणं गरजेचं आहे असंही पक्षाला वाटतंय। विदर्भ, मराठवाडा या दोन्ही भागात पक्षासमोर आव्हान आहेत, ती सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत लवकरच ब्लूप्रिंट तयार करण्यात येणार आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं असलेलं वर्चस्व तसंच मुंबई परिसरात शिवसेनेला मिळालेलं यश या दोन्ही जमेच्या बाजू ठरतील असा अंदाज आहे। विधान परिषद निवडणुकीची या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एकतर जिथं महायुतीचा आमदार आहे आणि मित्रपक्षांचा दावाही भक्कम आहे अशा ठिकाणच्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। उदाहरणार्थ इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर भाजपचे हर्षवर्धन पाटील हे बडे नेते तिथून तयारी करतात। अशा वेळी दोघांपैकी एकाला विधान परिषदेवर घ्यावं याबाबत मागणी करण्यात आली। शिवाय निष्ठावंतांनाही संधी देण्यात यावी अशी अपेक्षाही बैठकीत व्यक्त करण्यात आली। गेल्या काही दिवसांमध्ये युतीमुळे पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांना लढाईची संधी मिळत नाही अशी भावना पसरली। त्यामुळे पक्ष विस्तारासाठी आजवर ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांना प्राधान्याने विधान परिषदेवर पाठवावं असा विचार व्यक्त करण्यात आला। या संदर्भात काही नावांची चर्चाही झाली असल्याचं समजतंय। ही नावं लवकरच दिल्लीला पाठवली जाणार आहेत। एकूणच महायुतीने तयारी तर जोरदार सुरू केली आहे, पण जागा वाटपामध्ये तिन्ही पक्षांचा कस लागणार आहे हे मात्र निश्चित। तर मंडळी, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची झोप उडणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करा।